ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. स्वतः रविराज हे आता सुभेदारांसमोर प्रिया नाही तर सायलीस ही त्यांची खरी मुलगी आहे या सत्याचा गौप्यस्फोट होणार असतो. जेव्हा आता रविराज स्वतःहून सुभेदारांकडे प्रिया नाही सायलीस खरी तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी निघालेले असतात, त्याच वेळेस त्यांचा जबरदस्त ॲक्सिडेंट होत असतो. परंतु तो ॲक्सिडेंट आता घडला की आता तो प्रियाने घडवून आणला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यानंतर रविराज हे सुभेदारांसमोर सत्य कसं घेऊन येणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे आता नागराजने प्रियाला धमकी दिलेली असते, हे बघ, तू असंच आमच्याबरोबर वागत राहिली आणि आम्हाला ब्लॅकमेल करत राहिली तर जे गाठोडं सायलीचं आहे ना ते गाठोडं मी दादांसमोर घेऊन येईन आणि त्यानंतर दादांना सगळं काही खरं सांगेन की तूच आमच्या सगळ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आता स्वतःहून खोटी मुलगी बनून आमच्या घरात राहत आहे. तेव्हा आता प्रिया खूप घाबरते आणि प्रिया विचार करते की हा नागोबा काहीही करू शकतो, याला आता मात्र अद्दल घडवावी लागेल. परंतु त्या अगोदर मला हे गाठोडं कुठेतरी लपवून ठेवावं लागेल. तेव्हा आता प्रिया पटकन एक डबा आणते आणि त्या डब्यामध्ये ती गाठोडं लपवायला निघालेली असते. इतक्यातच तिथे रविराज येतात. रविराज प्रियाला विचारतात की काय झालं तन्वी, तू काय करत आहेस? प्रिया खूप घाबरते आणि तिच्या हातातून डबा खाली पडतो. प्रिया ही रविराजांना विचारते की काय झालं बाबा, तुम्ही अजून झोपले नाहीत का? इकडे कसे काय आले आहात? तेव्हा रविराज म्हणतात की मी झोपण्यासाठीच निघालो होतो, परंतु तुझ्या रूममध्ये उजेड दिसला म्हणून मी बघण्यासाठी आलो. तू अजून झोपलेली नाही आहे का? तर प्रिया खूपच घाबरलेली असते, कारण तो डबा खाली पडलेला असतो आणि त्या डब्यामध्ये खूप महत्त्वाचे पुरावे असतात. रविराज विचारतो की हा डबा कसला आहे आणि तू हा डबा रूममध्ये आणून कशासाठी ठेवला आहे? तेव्हा प्रिया खूप घाबरलेली असते. ती खोटं सांगते की नाही बाबा, मला ज्या वस्तू लागत नाही आहेत ना त्या वस्तू मी या डब्यामध्ये ठेवून देणार होते. कसं आहे ना, खरं तर मी त्या वस्तू फेकूनच देणार होते, परंतु सुमन काकी झोपलेली आहे ना तिच्याजवळ इतक्या उशिरा ह्या वस्तू कशा द्यायच्या म्हणून मी या डब्यामध्ये ठेवत होते. जाऊ द्या बाबा, आता आपण गप्पा मारायच्या का, कारण मला पण झोप येत नाही आहे. तेव्हा आता रविराज म्हणतो की नाही, 1 मिनिट थांब, अगं त्या डब्यामध्ये काहीतरी आहे, बहुतेक गाठोड्यासारखंच काहीतरी दिसत आहे. तेव्हा रविराज आता जसजसं डब्याकडे जातील तसं इकडे प्रियाला खूप घाम फुटलेला असतो. तिच्या पायाखालची जमिनीत सरकते. तेव्हा प्रिया खूप घाबरलेली असते. तर रविराज आता त्या डब्यातलं ते गाठोडं उचलून घेतो, तर त्यामध्ये आता प्रतिमाने तन्वीला एक छोटीशी चेन दिलेली असते आणि त्यानंतर त्यात आणखीन एक लहानपणीचा फोटोही असतो. तर त्या सगळ्या काही वस्तू एक एक करून रविराज आता ते गोळा करत असतात. रविराजला आता एक हळूहळू गोष्टी आठवत असतात आणि रविराज आता ते सगळं काही पाहून खूप इमोशनल होतो. रविराज म्हणतो, या तर माझ्या प्रतिमाने तन्वीला दिलेल्या वस्तू आहेत. ही चेनसुद्धा तिने खूप प्रेमाने घातली होती. प्रिया आता रविराजांच्या हातामधला डब्बा आणि तो फोटो हातातून घ्यायला लागते. तेव्हा आता रविराज म्हणायला लागतो की काय झालं तन्वी? अगं तुझ्या लहानपणीच्या आठवणी मला अचानक समोर आल्या. तर रविराजांचं अचानक लक्ष फोटोच्या पाठीमागं जातं. फोटोच्या पाठीमागे प्रिया हे नाव लिहिलेलं असतं. तेव्हा रविराज विचारतात, तन्वी याच्यावरती प्रिया हे नाव का लिहिलेलं आहे? तेव्हा आता प्रिया घाबरते आणि म्हणते की बाबा,
आश्रमात माझं नाव मधुभाऊंनी स्वतःहून प्रिया हे ठेवलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी ते लहानपणीचं नाव लिहिलेलं आहे. मग रविराज विचारतो की याच्यावरती तन्वी नाव असायला पाहिजे होतं. परंतु रविराजला थोडीफार गडबडच वाटत असते. रविराज आता पाहतच असतात तर तिथे इतक्यातच खूप मोठा चमत्कार होतो. कारण आता त्या फोटोवरती प्रिया नावाची जी चिठ्ठी चिटकवलेली होती ती थोडीफार निघालेली असते. तेव्हा रविराजांचं लक्ष अचानक तिथेच जातं आणि रविराज आता हळुवारपणे ती चिठ्ठी काढतात आणि त्याच्या पाठीमागे सायली हे नाव रविराजांना दिसतं आणि रविराज पूर्णपणे हादरतो. तर प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. तर आता रविराजांच्या समोर सायलीसोबतच्या ज्या गेलेल्या आठवणींचे पूर्ण क्षण उभे राहतात. तेव्हा आता रविराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर आता सायलीबरोबर घालवलेले क्षण आठवतात. प्रत्येक वेळेस तर कल्पना असू दे, पूर्णाजी असू दे, प्रताप किंवा रविराज स्वतः असू देत, की प्रत्येक वेळेस सायलीमध्ये त्यांना प्रतिमाचे गुण दिसत असतात. आत्तापर्यंत रविराजांना एक प्रश्न पडलेला असतो की प्रियामध्ये प्रतिमाचा एकही गुण का दिसत नाही. त्या प्रश्नाचं खरं उत्तर रविराजांना स्वतः इथे सापडलेलं असतं. रविराजांना खूप मोठा उलगडा झालेला असतो की सायलीच ही आपली खरी मुलगी आहे. रविराज आता खूप रागाने पेटून उठलेला असतो. तो आता प्रियाच्या अंगावरती धावून जातो आणि तिला जाब विचारतो की माझं आणि प्रतिमाचं आमच्या रक्ताच्या नात्यातील असलेली ती सायली ही तुझ्यामुळे आम्ही ओळखू शकलो नाही. तर आता रागाच्या भरामध्ये रविराज प्रियाच्या 2 कानफड्या लावतात. तर आता प्रिया खूप घाबरलेली असते. एकीकडून आता नागराजने दिलेली धमकी यासाठी तिने ते पुरावे लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रयत्न पूर्ण फसल्याने सगळं प्रकरण प्रियाच्या अंगलट आलेलं असतं. तर चिडलेला रविराज आता प्रियाला म्हणतो की मी तर तुला सोडणारच नाही आहे. आतापर्यंत मला माझ्या खऱ्या मुलीला बापाचं प्रेम देता आलं नाही आणि माझ्या खऱ्या मुलीकडून आता मला तिचं प्रेम कधी मिळवता आलं नाही. हे सर्व काही फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. तर आता रविराज तिथे म्हणतो की प्रत्येक वेळेस तू आम्हाला फसवतच आलेले आहे. आम्हाला एकच विचार पडायचा की तुझ्यामध्ये एकही गुण का दिसत नाही आहे. परंतु प्रत्येक वेळेस तोच गुण आम्हाला सायलीमध्ये दिसत होता. कारण सायलीच आमची खरी मुलगी होती. तू आमची सगळ्यांची खूप फसवणूक केली आहे. मी आता तुला सोडणार नाही. तुला आता जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. तर रविराज आता प्रियाला म्हणतो की तू एका मुलीला बापापासून तोडला आहे, तिच्या आईवडिलापासून दूर केलं आहे. तुला याची शिक्षा तर भोगायलाच पाहिजे. परंतु मी स्वतःहून ती शिक्षा देणार नाही. तर ती शिक्षा तुला कायद्यातूनच मिळेल. असं म्हणून आता रविराज खूप रागावलेला असतो. रविराजला आता स्वतःच्या चुकीची जाणीव झालेली असते. रविराज खूप रडत असतो, ते म्हणजे फक्त सायलीसाठी. रविराज तिला म्हणतात की प्रत्येक वेळेस तू मला सायलीच्या विरोधात भडकवत आलीस. कारण तुला सतत भीती वाटत होती की जर मला संशय आला आणि सत्य काय आहे हे उघडकीला आणलं तर तुला मी प्रकरणात अडकते असं तुला वाटत होतं आणि आम्ही सगळ्यांनी मूर्खासारखा तुझ्यावरती विश्वास ठेवला. प्रत्येक वेळेस माझ्या मुलीचा, माझ्या सायलीचा अपमान करत गेलो. त्यानंतर रविराज सुमन आणि नागराज या दोघांना जोरजोराने हाका मारून खालती बोलावून घेतात. तेव्हा आता नागराज विचारतो की काय झालं दादा. तर आता रविराज सांगतो की हे बघ, ही माझी खरी मुलगी नाही आहे नागराज. तेव्हा आता नागराज खूप घाबरतो. त्याला खूप मोठा धक्का बसतो. खरं तर प्रियाला घाबरवण्यासाठी नागराजने नाटक केलेलं असतं. परंतु सगळं प्रकरण आता त्यांच्याच अंगलट आलेलं असतं. तेव्हा आता सुमन म्हणते की काय भाऊजी, तुम्ही काय बोलत आहात.
तेव्हा आता रविराज सांगतात की हो सुमन, ही आपली खरी तन्वी नाहीयेच. खरी तन्वी आपली आहे ती म्हणजे सायली. हे बघ सायलीचे फोटो आणि प्रतिमाने दिलेले लॉकेट. या फोटोच्या मागे हिने स्वतःचं नाव लावून तो फोटो चिटकावलेला होता. तिचं स्वतःचं नाव चिटकावून ठेवलेलं होतं. परंतु देवाच्या कृपेने हे नाव चिटकवलेलं आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा ते काढून पाहिलं तर त्याच्या मागे सायलीचं नाव निघालं. तेव्हा आता सुमनला मोठा धक्काच बसतो. तर तिथे आता रविराज म्हणतो की ते काय नाही, मी आता सुभेदारांच्या घरामध्ये जाणार आणि सायलीच माझी खरी मुलगी आहे हे सांगून या प्रियाला ना सगळ्यांसमोर पोलिसात. त्यानंतर आता रविराज सायलीला कॉल करतात. सायली रविराजला विचारते की काय झालं सर, तुम्हाला माझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? तेव्हा रविराज रडायलेला असतो. हो सायली, मला ना खूप मोठं सत्य समजलेलं आहे आणि मला ना ते सत्य सर्वात अगोदर तुला सांगायचं आहे बाळा. तर सायली म्हणते की सर काय बोलायचं आहे, पटकन सांगा ना. तेव्हा आता रविराज सांगतो की बाळा, तूच माझी तन्वी. इतक्यातच असं म्हणणार इतक्यातच एक खूप मोठा ट्रक खूप वेगाने आलेला असतो आणि आता तिथे रविराज यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो. खरं तर तो अपघात आता रविराज यांचा स्वतः प्रियाने घडवून आणलेला असतो की जेणेकरून रविराज हे सुभेदारांच्या घरी पोहोचू नये आणि सायलीच त्याची खरी मुलगी आहे हे सत्य कोणालाही कळू नये. तरीसुद्धा रविराज आता देवकृपेने या संकटातून वाचणार का? आणि त्यानंतर सुभेदारांसमोर सायलीच त्याची खरी तन्वी असल्याचं सत्य उलगडून प्रियाला जेलची शिक्षा मिळणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.